श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. अतिशय साधे, सोपे पण तितकेच प्रभावशाली असे 3 उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पूर्वीपासून बघा, आपली आजी असेल, पणजी असेल, आजोबा असेल किंवा आपण बाहेर जे मोठे मंडळी आहेत, वृद्ध मंडळी आहेत, त्यांच्याकडून नेहमी ऐकत आलोय की आपलं जेवढं पांघरुण आहे तेवढेच पाय पसरावे. आणि हो, हे तितकंच खरं सुद्धा आहे. बऱ्याच जणांना हे पटणार नाही, बऱ्याच जणांना पटेल, पण ही गोष्ट ध्यानामध्ये ठेवून, लक्षात घेऊन जर आपण आपलं आयुष्य जगलं तर कधीच आपल्याला दुसऱ्यांकडून उधार घेण्याची किंवा कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. बऱ्याच वेळेला बघा, आपल्या गरजा या आपल्या कमाईपेक्षा जास्त असतात किंवा दुसऱ्यांची बरोबरी करण्यासाठी आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतो. म्हणजे काय, आपलं अंथरूण जेवढं आहे त्यापेक्षा जास्त पाय पसरतो आणि कर्जाचा डोंगर जो आहे तो आपल्यावर वाढत जातो. बऱ्याच वेळेला आपला इगो असेल, दुसऱ्यांची बरोबरी करणं असेल किंवा दुसऱ्यांना दाखवणं असेल, तर गरजा ह्या ज्या आपल्या गरजेचं आहे, जे आपल्यासाठी कामी आहे, त्या वस्तू घेणं कधीही म्हणजे चांगलं आहे. भले मग त्याच्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल किंवा उधार घ्यावं लागेल, पण तुमची ती गरज असेल तर त्यासाठीच ही गोष्ट करा. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी किंवा मोठेपणा करण्यासाठी कधीच कर्ज घेऊ नका, कारण याचा जो त्रास आहे पुढे चालून तो दुसऱ्यांना होणार नाही, तुम्हाला होणार आहे. तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, तुम्हाला ते फेडायचं आहे, म्हणून कोणाचीही बरोबरी करण्यात जाऊ नका. पण आता जर काही कारणास्तव तुम्ही कर्ज घेतलेलंच आहे, घेताना तुम्हाला वाटलं की मी इझिली फेडू शकेल, पण ते कर्ज आता फेडल्या जात नाहीये, जो पैसा येतोय तो पैशाला पैसा लागत नाहीये, 4 पैसे मागे पडत नाहीयेत, जो पैसा येतोय त्याच्या दुप्पट तर आपला खर्चच होत चाललेला आहे, मग हे कर्ज कधी फेडणार? मग कर्जाला कर्ज, कर्जाला कर्ज, उधारी या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. तर यासाठी हे जे 3 उपाय आहेत, हे 3ही उपाय तुम्ही करू शकता किंवा यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही रेग्युलर मध्ये, म्हणजे आपलं जे काही काम आहे, तुमचा उद्योगधंदा, व्यवसाय, नोकरी जे काही आहे, तुम्ही ते करताय तर त्या तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी, माता लक्ष्मीची जोड तुम्हाला मिळावी, यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. असं नाही की हे उपाय केले म्हणजे एका रात्रीत किंवा एक वेळा उपाय केला की गोष्टी होणार नाही. यासाठी संयम पण तितकाच महत्त्वाचा आहे. पण हा 100% रिझल्ट हा मिळणारच मिळणार आहे. भले तुम्ही कोणताही उपाय करा, कोणतीही सेवा करा, इतर गोष्टींसाठी सुद्धा त्यामध्ये सुद्धा संयम महत्त्वाचा असतो. ह्या गोष्टी काही आपण म्हटलं आणि आपल्या याच्यावर होत नसतात, त्या करायच्या असतात. कारण कोणतीही केलेली सेवा, कोणताही उपाय कधीही वाया जात नाही. कोणतेही देव, कोणतेही गुरु तुम्ही ज्याही कोणाला मानता, ते कधीही तुम्ही अगदी एक वेळा जरी त्यांचं तुम्ही नाव घेतलं ना, ते ठेवून घेत नाहीत, व्याजासकट ते तुम्हाला परत करतात. पण तो विश्वास, ती श्रद्धा, ती तळमळ आपल्यामध्ये असली पाहिजे. नाही तर मी सांगितलं म्हणून किंवा इतर कोणी सांगितलं, हा चला उपाय सांगितला, केला, विषय मिटला, असं तुम्हाला आयुष्यभर जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला फायदा मिळणार नाही. जोही कोणता तुम्ही उपाय करताय, सेवा करताय, त्यावर तुमचा विश्वास असायला हवा. आणि त्या विश्वासासोबतच आपले जी नीतिमत्ता जे आहे, आपलं दुसऱ्यांविषयी जे आपलं मन आहे, ते आपले कर्म जे आहे ते चांगले ठेवायचे, आपलं काम व्यवस्थित करायचं, नक्कीच अनुभव येणार. मी हे तुम्हाला माझ्या स्वतःवरून सांगते की दिवस बदलतात, दिवस पालटतात, पण तो संयम, ती नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणे आपलं कर्म करणं महत्त्वाचं आहे. याचं जिततं जास्त उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. हे तुम्ही कराल तर तुम्हाला प्रत्येक सेवेचा, प्रत्येक उपायाचा अनुभव हा 100% येणारच येणार आहे. तर सगळ्यात पहिला उपाय जो आहे, यासाठी आपल्याला 1.25 मीटर पांढरा कपडा लागणार आहे. जे पांढरं कापड भेटतं बघा, जिथे कपड्याचं वगैरे दुकान आहे, त्या दुकानातून तुम्ही 1.25 मीटर पांढरा कपडा आणा. त्यानंतर तुम्हाला 5 गुलाबाचे फुलं लागणार आहेत. कोणत्याही मार्केटमध्ये जे आपलं गुलाबाचं फुल मिळतं ना, ते गुलाबाचं फुल आणायचं आहे. आणि आपल्या देवघरासमोर, देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि तो पांढरा कपडा समोर ठेवायचा. आणि हो, कोणताही उपाय करताना, कोणतीही सेवा करताना आपलं इंटेन्शन महत्त्वाचं आहे की मी हा उपाय कशासाठी करत आहे. नाही तर फक्त सांगितला आणि केला, तो उपाय करताना दुसरे 100 विचार डोक्यामध्ये, ह्याचं कसं वाईट होईल, त्यांनी मला असं म्हटलं, याने मला तसं म्हटलं, तर हे विचार नाही पाहिजे. तो उपाय करत असताना तुम्ही कशासाठी हा उपाय करताय हे तुमच्या डोक्यात असणं महत्त्वाचं आहे, तेव्हाच तो उपाय तुमच्यासाठी काम करतो. बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना,
ह्या तुम्ही करत नाही, त्याच्यामुळे मग अनुभव येत नाही. मग बऱ्याच वेळेला वाटतं की अरे हे फक्त उपाय सांगायचा, मोकळं व्हायचं. मग त्याच्या मागच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, ह्या तितक्याच महत्त्वाच्या असतात, म्हणून ह्या गोष्टी सांगितल्या. तर इंटेन्शन लावायचं आहे, तो कापड ठेवायचा. त्याच्यानंतर 4 साईडला जे आपण 1.25 मीटर कपडा ठेवलेला आहे पांढरा, त्याच्या 4 कोपऱ्याला 4 गुलाबाची फुलं, म्हणजे गुलाबाचं फुल ठेवायचं. त्या कपड्याचीच गाठ मारायची त्या गुलाबाच्या फुलाला. 4 कोपऱ्याला 4 आणि मध्यभागी एक गुलाबाचं फुल ठेवायचं आणि पांढरा दोरा घेऊन त्याला गुंडाळायचा. 4ही साईडला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोरा गुंडाळला पांढरा तरीही चालेल. असे हे 5 गुलाबाचे फुलं आपण त्या 4 कोपऱ्याला 4 आणि मध्यभागी एक असे बांधले. इंटेन्शन त्याच्यामध्ये लावलं आणि त्यानंतर 21 वेळा हे तुम्हाला जी गुलाबाचे फुलं बांधलेली जे पांढरा कपडा पोटली आहे ती आपल्या दोन्ही हातामध्ये धरायची आणि देवघराला तुमच्या गणपतीचं स्मरण करायचं. देवघराकडे बघून जी गणपतीची मूर्ती आहे त्यानंतर आपल्या कुळदेवीकडे बघून कुळदेवीचं स्मरण करायचं आणि 21 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ही तुम्हाला प्रवाहित करायची आहे. असं तुम्ही 5 शनिवार तुम्ही हा उपाय करू शकता. नक्कीच याचा खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं की 5 शनिवारपेक्षा जास्त मला करायचा आहे तर तुम्ही 11 शनिवार सुद्धा हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता. त्याच्यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तो सुद्धा आपल्याला शनिवारीच करायचा आहे. तो म्हणजे एक नारळ घ्यायचा आहे. जे पाणीदार नारळ असतं शेंडी सहित किंवा शेंडी काढलेलं, तुमच्या एरियामध्ये जसं मिळतं तसं चालेल. त्यानंतर आपल्याला शेंदूर घ्यायचा आहे आणि चमेलीचं तेल घ्यायचं आहे. जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे तुम्हाला शेंदूर पण मिळून जाईल आणि चमेलीच्या तेलाची बॉटल पण मिळून जाईल. संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेनंतर म्हणजे प्रदोष काळानंतर हा उपाय करायचा आहे. आपल्या देवघरासमोर बसायचं, देवासमोर दिवा अगरबत्ती लावायची, हे नारळ घ्यायचं आणि नारळ हो कुणीतरी तुम्हाला ओटीमध्ये दिलेलं किंवा कोणत्या मंदिरातून आलेलं असं नारळ नकोय. या उपायासाठी स्वतः आपण नारळ आणायचं आहे, पाणीदार चांगलं, कोरडं पाणी आटलेलं वगैरे नारळ घेऊ नका. हे नारळ घ्यायचं, देवघरासमोर बसायचं आणि ती पेस्ट जी बनवलेली आहे आपण शेंदूर आणि त्याच्यामध्ये थोडंसं चमेलीचं तेल मिक्स करायचं. एक पणती घ्यायची, जी मातीची पणती आपण दिवाळीत वगैरे वापरतो ना, त्याच्यामध्ये थोडासा शेंदूर घ्यायचा, चमेलीचं तेल टाकायचं, ते मिक्स करायचं आणि बर्ड्स असते बघा आपली, तर त्या बर्ड्सने याच्यावर त्रिशूळ काढायचं, त्या नारळावर त्रिशूळ काढायचं आहे. तुम्हाला त्रिशूळ जर काढायचं नसेल तर तुम्ही स्वस्तिक काढलं तरीही चालेल. स्वस्तिक किंवा त्रिशूल दोन्हीपैकी एक, दोन्हीही नाही काढायचं. तुम्हाला त्रिशूळ काढायचं असेल तर त्रिशूळ काढा, स्वस्तिक काढायचं असेल तर स्वस्तिक काढा. स्वस्तिक काढलं तर मध्ये 4 टिंब द्यायला विसरू नका. हे करत असताना इंटेन्शन आपल्या मनामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर हे काढून झाल्यानंतर नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचं. सेम गणपती बाप्पांचं स्मरण, कुलदेवीचं स्मरण, आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आणि तुमची मनोकामना बोलायची की असं असं आमचं हे कर्ज आहे, कर्ज फिटण्यासाठी मी हा उपाय करत आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी किंवा हनुमानजींच्या मंदिरामध्ये तुम्हाला 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आहे. मनामध्ये इंटेन्शन ठेवायचं, नारळ आपल्या समोर ठेवायचं किंवा आपल्या हातामध्ये ठेवायचं आणि 11 वेळा हनुमान चालीसा म्हणून हनुमानजींना कर्जमुक्तीची प्रार्थना करायची आणि हे जे नारळ आहे ते हनुमान मंदिरामध्ये अर्पण करायचं. हनुमान चालीसा तुम्ही घरी म्हटली आणि त्यानंतर जाऊन हनुमान मंदिरामध्ये हे नारळ अर्पण केलं तरीही चालेल किंवा तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन तिथे बसून तुम्ही हनुमान चालीसा म्हटली, प्रार्थना केली आणि तिथे नारळ अर्पण केलं तरीही चालेल. तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हा उपाय पण तुम्ही कमीत कमी 5 शनिवार करू शकता. जास्तीत जास्त आपण 11, 21 किती पण शनिवार करू शकतो. जसं जसं आपण हा उपाय करत जाऊ तसं तसं कर्जमुक्तीचे जे मार्ग आहेत ना ते खुले होत जातील. म्हणजे काय की आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल, त्याचा योग्य तो मोबदला मिळायला आपल्याला लागेल, पैसा येईल आणि आपोआप कर्ज फिटेल. कारण कर्ज फिटण्यासाठी पैसा येणं तर तितकंच महत्वाचं आहे. हे उपाय केल्याने काय होईल की नशिबाची साथ आपल्याला मिळेल. तुम्ही जोही काही उद्योगधंदा, व्यवसाय, नोकरी करता त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ लागेल किंवा तुमची जी कॅपॅबिलिटी आहे आजपर्यंत तुम्हाला तुमच्या म्हणजे योग्यतेचा जो मोबदला मिळाला नव्हता तर तो मोबदला मिळायला लागेल, नवीन नवीन संधी मिळायला लागतील आणि तुमच्याकडे पैसा येऊन तुमचं कर्ज फिटू लागेल. तिसरा उपाय जो आहे यासाठी आपल्याला मसुराची डाळ लागणार आहे आणि हा जो उपाय आहे हा तुम्ही सोमवारी किंवा मंगळवारी करू शकता किंवा सोमवार मंगळवार दोन्ही दिवशी केला तरीही चालेल. हा पण तुम्ही सेम म्हणजे 5 सोमवार किंवा 5 मंगळवार किंवा 5 सोमवार मंगळवार या पद्धतीने सुद्धा करू शकता. यासाठी तुम्हाला 108 मसुराचे दाणे लागणार आहे. जी मसूर डाळ असते आपण जेवणामध्ये वापरतो पिंक कलरची,
तर ती मसूर डाळचे 108 दाणे मोजून घ्यायचे आहेत। आणि सकाळी देवपूजा करताना जेव्हा आपण देवांना वगैरे स्नान घालतो तर आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असतं बघा, शिवलिंगावर अभिषेक करायचा। पाण्याने करा, दुधाने करा, पंचामृताने करा, कशाने केला तरी चालेल। आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये शिवलिंग जे आहे ते देवघरामध्ये ठेवायचं आणि एक एक मसूर डाळीचा जो दाणा आहे तो घ्यायचा आणि त्या शिवलिंगावर अर्पण करत ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः, ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः, ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः हा मंत्र म्हणत म्हणत एक एक मसुराची डाळ तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। आता सोमवारी तुम्ही शिवलिंगावरती ही डाळ अर्पण केली तर मंगळवारी निर्माल्यामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला पक्षी वगैरे येत असतील एखाद्या झाडाखाली तुम्ही ही डाळ टाकू शकता, काही हरकत नाही। आणि प्रत्येक सोमवार मंगळवार किंवा सोमवार मंगळवार या पद्धतीने हा उपाय करायचा आहे। खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील।